विधानसभा आणि लोकसभा निवडणुका अजून दूर असल्या तरी पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय। नीलम गोऱ्हे यांनी आज अचानक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली। याच दरम्यान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट मातोश्री गाठली। वरकरणी हे सहज वाटत असलं तरी पिंपरी चिंचवडमधल्या नेतृत्वासाठी राजकीय रस्सीखेचीचा हा एक अध्याय असल्याचं स्पष्ट झालंय। पिंपरी चिंचवडमध्ये सध्या शिवसेनेमधल्या अंतर्गत संघर्षाची जोरदार चर्चा रंगतीये। गेली कित्येक वर्ष शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात तीव्र संघर्ष होता। आता हा संघर्ष शिगेला पोहोचलाय। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या गटाच्या काही नगरसेवकांना घेऊन मातोश्रीवर कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्याचवेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट दिली। साहजिकच यावेळी त्यांचे नगरसेवक होते। वरकरवी हा योगायोग वाटत असला तरी शहराचं नेतृत्व करण्याच्या ईर्षेतूनच हा संघर्ष सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतीये। त्यातच नीलम गोऱ्हे गटाच्या सीमा सावळे यांनी भोसरीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत आढळराव गटाला आव्हान दिलंय। गेले 10 वर्ष झालं भोसरी भागातनंच निवडून येते। दोनदा नगरसेवक त्या भागातनं झालेला आहे। एक मोठा लोकसंख्येचा वाढ माझा भोसरीमध्ये आहे। जर का पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी संधी दिली, त्यांचे जर आशीर्वाद मिळाले तर निश्चितचपणे भोसरीतनं सुद्धा निवडणूक लढवण्याची तयारी तर आहेच। भोसरी मतदारसंघातून आढळराव गटाच्या सुलभा उबाळे या गेल्यावेळी विलास लांडे यांच्याकडून 1200 मतांनी पराभूत झाल्या होत्या। त्यामुळे त्यांनी यावेळीही मतदारसंघावर दावा ठोकलाय। नीलम गोऱ्हे यांनी सावळे यांना थेट पाठिंबा दिला नसला तरी विजयाची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल असं सांगत चर्चा कायम ठेवली आहे। जे इच्छुक आहेत पक्षामध्ये उलट निवडून येण्याची जास्त जेवढी शक्यता असेल तेवढी इच्छुकांची संख्या वाढत असते। त्या प्रत्येकाचं म्हणणं उद्धवसाहेब ऐकून त्यांनी नुकतंच रंगशारदाला जी मीटिंग झाली 18 तारखेला त्याच्यात स्पष्ट केलेलं आहे की सगळे तिकिटाचे निर्णय जे आहेत ते स्वतः उद्धवजी ठाकरे घेणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये सध्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर जनतेत राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी आहे। ही नाराजी शिवसेनेसाठी फायद्याची ठरू शकते। त्यामुळेच पक्षात वजन वाढवण्यासाठी सेनेच्या दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।